खरं तर आज काय बनवायचं तर तुम्हाला माहिती आहे का? आता उन्हाळा चालू आहे, पण खरं तर बाजारात गेल्यानंतर काय काय जिभीचे चोचले थोडेसे राहतात. काय एखादी वस्तू खावीशी वाटली का घेवावंच वाटलं आणि बनावंच वाटतं. म्हणून तर खरं तर बाजारातून कोथिंबीर आणली होती आणि त्याची कोथिंबीर वडी बनवायची होती मला. म्हणून पीठ बेसनचं घेऊन चाळून कोथिंबीर धुवून वगैरे मस्त स्वच्छ धुवून चिरून घेतली होती आणि म्हटलं चला आता वडी बनवण्यासाठी घ्यायची. आणि खरं धुतल्यामुळे पाणी निथळून गेलं होतं, त्यामुळे थोडंसं पाणी वरून टाकावं लागलं आणि मस्त पीठ मळून घेतल्यानंतर त्याचे गोळे करून घ्यायचे. म्हटलं चला, कधी कधी असंच होतं ना, काहीतरी चटपटीत खावं वाटतं आणि या उन्हाळ्यात जेवण तर खूप जातच नाही. असं होतं की पोटात आग पडल्यासारखं होतं, काहीतरी थंड खावं असं वाटतं. पण कसं कोथिंबीर खायची तरी कोथिंबीर वडी खायची तरी इच्छाच झाली होती. म्हणून तर कोथिंबीर वडी बनवून घेतली होती आणि भरून वांगंही बनवायचं होतं. बघा, ही वांगी किती छान रसरशीत टवटवीत दिसतात. याची भाजी पण खूप छान होईल म्हटलं. म्हणून चला, तर माझ्या बाळाला आणि मला खूप भरून वांगं आवडतं, म्हणून म्हटलं चला आता भरून वांगं एकीकडं शिजाय टाकायचं आणि कोथिंबीर वडी चिरून घेतलेली तळून घ्यायची. असं चाललं होतं माझं. बघा, कधी कधी असं होतं ना, काय बनावं असं होतं, पण अचानक एखादी गोष्ट खावीशी वाटली का ती बनवली जाते आणि खाल्ली पण जाते. असं होतं, मनात नसतानाही त्या वस्तू आपल्याला करायला आणि खायला भेटतात. आणि नंतर बघा, कोथिंबीर वडी खरं तळली होती, मस्त खरपूस छान तळली होती, पण तुम्हाला ती तळल्यानंतर दाखवायचीच राहून गेली. असंच होतं ना कधी कधी तुमचं पण. आणि त्याच्यासोबत मला आता बनवायची होती भाकरी. ही पण भाकरी बनवत असताना एवढी फुगली होती, खूप छान भाकरी फुगली होती. आणि आता गरमागरम ज्वारीची भाकरी, भरलेलं वांग आणि कोथिंबीर वडी, मस्त बेत आणि चपाती, मस्त बेत.